तसला पंचांना देखील विनंती करतो मैदानाचा ताबा घ्या. आमचे ऑफिशियल्स दोन सलामीवीर मैदानामध्ये जात असताना सुरेंद्र लोखंडे आणि एका बाजूला अमोल आपल्याला पाहायला मिळतात. तर यामागचे ऑफिशियल्स आपल्याला पाहायला मिळतात ते म्हणजेच करण आणि पराग भोईर. अप्रतिम दर्जाचे खेळाडू आहेत दोघे देखील. किंग भोईर संघाला रिप्रेझेंट करत असतात. आता मात्र ऑफिशियल्सची भूमिका मल्टिपल रोलमध्ये असतील कारण की भरपूर मेहनत करावी लागेल. आज स्पर्धेचा पहिला दिवस, स्पर्धा दुसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करते. 8 संघांचा हा पूल असेल. दुसरी मॅच जय रागाई विपक्ष विघ्नहर्ता कृपा. त्याचबरोबर तिसरी मॅच असेल ती म्हणजेच दुसरी मॅच असेल ती म्हणजेच जय रागाई विपक्ष विघ्नहर्ता कोपर. तिसरी मॅच असेल रोहित 11 आणि त्यांना फाईट करणारा संघ आहे तो म्हणजेच किंग भोईर 11 अर्थात यजमान. आणि चौथी मॅच असेल ती म्हणजेच मंगलमूर्ती विपक्ष श्री साई डोंबिवली. 8 संघांचा पूल. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते. सुरेंद्र लोखंडे एका बाजूला आपल्याला पाहायला मिळतं स्ट्रायकिंग एंडवर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर अमोल. आघाडीची जोडी रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या डावाला इथे मात्र होती सुरुवात. गोलंदाज निखिल येतो. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. दोन्ही संघांना देऊयात लाख लाख शुभेच्छा. मॅच होते सुरू. मी डोंबिवलीकर विपक्ष आपल्याला फाईट व्हायला मिळेल ती म्हणजेच वाडा बॉयज या संघामध्ये. गोलंदाज निखिल सजवतो पहिलं षटक घेऊन. 5 षटकांची मॅच. स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र लोखंडे आपल्याला पाहायला मिळतो. अंडरम क्रिकेट भरपूर खेळत असतात तितकंच मोठं नाव आपल्याला पाहायला मिळतं टेनिस बॉल क्रिकेटमध्ये सुरेंद्र लोखंडेचं. तोच आता मात्र आघाडीवरती येतो. पहिलं षटक निखिल. रिव्हर्स स्वीप आणि चेंडू जाईल गॅप मध्ये. मिळतील पहिल्या चेंडूवरती. स्वर्गीय ओमकार स्मृती चषकाच्या पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार आला निखिलच्या. त्यानंतर दुसरा चेंडू फेकत असताना गोलंदाजाने नो चेंडू हाताळला. नो +1 धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 6. राऊंड द विकेटने निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र थांबून स्कोअर करण्याचा प्रयत्न. पंच दोन्ही हात समांतर करतात. व्हाईट बॉल अवांतर धाव आपल्याला पाहायला मिळते. निखिल कुठेतरी महागड षटक. आता तो सुरुवात कुठेतरी चांगली झाली. टीम रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संघाची. ते मात्र रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षक आहे आता मात्र तिथे प्रोटेक्शन दिला. थ्रो थोडासा ऑर्थोडॉक्स एक आणि ते मात्र ओव्हरथ्रोच्या स्वरूपात एक धाव अजून ऍड केली जाते. मजबूत स्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. टीम बॅटिंग करत असताना रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संघ एक चांगली स्टार्ट मिळवून देत असताना हे दोन आघाडीचे फलंदाज. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडवर अमोल. इथे मात्र भरपूर शफल झाले. चेंडू जाईल आतमधून. अजून एक चौकार. फलंदाज अमोलच्या बॅटमधून येतो. अफलातून दर्जेदार सुरुवात इथे मात्र मिळवून देत असताना गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज होईल. कमबॅक करण्याचा प्रयत्न असतो निखिलचा. इथे मात्र अजून एक पारदर्शी क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र तिथे चांगलं क्षेत्ररक्षण होत असताना चेंडू अडवण्यात यश मिळालं. मिळेल ती 1 धाव. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 14 ही धावसंख्या. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र. इथे मात्र लाईन चेक केलं जाईल. पंच दोन्ही हात समांतर करतात. व्हाईट बॉल. अजून एक अवांतर धाव. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 15. पहिलं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. थोडंसं महागड षटक. आता मात्र ऑफस्टंप पासून दूर पिचिंग करण्याचा प्रयत्न होता. आमंत्रण दिलं होतं. आमंत्रण स्वीकारलं देखील पण अखेरच्या मोमेंटला बॅटचा फेस क्लोज केला. अवांतर धाव. धावा धावफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजे 16. इथे मात्र स्वीपचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे तिथे. अडवण्यामध्ये यश. मिळेल ती 1 धाव. 1 ने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच
17 चेंडू झालेत आतापर्यंत. 5 अजूनही षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 17. 9 चेंडूंचा स्पेअर हाताळत असताना भरपूर अवांतर धावा खर्च केलात या षटकामध्ये. निखिलने थोडंसं निराश केलं. संघनायकाने विश्वास ठेवला होता. इथे मात्र फलंदाज देखील इथे मात्र बीट होतात आणि कीपर देखील बीट होतात. 22च्या स्वरूपात मिळत आहेत 4. षटक झालंय समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 21 ही धावसंख्या. बिनगडी बाद 21 अशी सुरुवात टीम बॅटिंग करत असताना रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाची एक फ्लाइंग स्टार्ट स्वप्नपद सुरुवात स्वर्गीय ओमकार स्मृती चषकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. उद्घाटन सामना. धावा दाखल करते 21. चांगली सुरुवात. खेळाडू अक्षामध्ये देखील आता मात्र आत्मविश्वास उंचावला. टाळ्यांचा कडकडाट कारण की सुरुवात दर्जेदार झाली. या दोन खेळाडूंनी लेफ्ट राईट कॉम्बिनेशन आपल्याला पाहायला मिळतं. अमोल आणि सुरेंद्र लोखंडे. गोलंदाज दुसऱ्या षटकामध्ये रोहनचा वापर केला. दुसऱ्या षटक प्रगतीपथावर गोलंदाज रोहन. स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र. राऊंड द विकेटने इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न. चेंडू जाईल गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक आहे. प्रोटेक्शन तिथे मात्र दिलाय. चांगलं क्षेत्ररक्षक. त्याचबरोबर व्यासपीठावरती मान्यवर उपस्थित आहेत आदरणीय अर्जुन म्हात्रे साहेब. त्यांचा शुभ सन्मान करण्यासाठी विनंती करतो. सन्माननीय भगवान भोईर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते इथे मात्र व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल अर्जुन म्हात्रे साहेबांचा. धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच 24. गोलंदाज रोहन कमबॅक करण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र थांबवून स्क्वेअर कट करण्याचा भरपूर बाहेर आले होतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर योग्य त्या दिशेने हे पंचांनी पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं म्हणजे 24. राऊंड द विकेटने रोहन पुन्हा एकदा सजोल. चांगली गोलंदाजी रोहनची आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये 21 धावा आल्यात. आता मात्र धावांची गती रोखण्याचा प्रयत्न पुढे सरसावत असताना पहिला धक्का. टीम रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संभाला. तर व्यासपीठावरती आपण शुभ सन्मान करून घेऊयात. विनंती करतो आदरणीय भगवान भोईर साहेबांना त्यांच्या शुभ हस्ते आपण अर्जुन म्हात्रे साहेबांचे इथे मात्र करूयात शुभ सन्मान. धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच 24. नवीन फलंदाज निखिल जाधव. व्यासपीठावरती आपण करूयात सन्मान. अवांतर धाव. धावसंख्या दाफलकावरती 1 ने पुढे सरकते ती म्हणजेच 25. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा सज्ज होता. स्ट्रायकिंग एंडवर तिसऱ्या क्रमांकावरती आला तो म्हणजे निखिल. इथे मात्र लाईन पाहावी लागेल. अवांतर धाव. धावा दाफलकावरती 1 ने पुढे सरकते. 26 ही धावसंख्या. 26 चेंडू झालेत आतापर्यंत. गोलंदाजी करत असताना रोहनचे ते म्हणजे 4. धावा दाफलकावरती 26. पहिल्या षटकात धावा होत्या आपण 21. या षटकात आतापर्यंत चांगली गोलंदाजी. 2 चेंडू अवांतर जरूर हाताळलेत पण कमबॅक करून दिला. धावांची गती कुठेतरी रोखली. राऊंड द विकेटने रोहन. आता मात्र अप्रतिम क्रॅकिंग ड्राइव्ह. ऑफस्टंप पासून दूर पिचिंग केलं होतं. आमंत्रण स्वीकारलं आणि अफलातून पण तितकं दर्जेदार क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. जितक्या वेगाने चेंडू गेला तितक्याच वेगाने क्षेत्ररक्षक येतो. मिळेल ती फक्त 1 धाव. 1 ने धाव फलक पुढे सरकेल ती म्हणजेच 27 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाज रोहन पुन्हा एकदा सजोल. स्ट्रायकिंग एंडवर आघाडीचा फलंदाज सुरेंद्र. इथे मात्र स्विच हिट करण्याचा प्रयत्न. चांगलं क्षेत्ररक्षण. चेंडू टप्पा पडल्यानंतर उसरी घेतली होती पण शेवटच्या मुवमेंट पर्यंत चेंडूवरती नजर होती. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 28 ही धावसंख्या. 14ची सरासरी इथे मात्र राखत असताना या षटकामध्ये कमबॅक केला. पहिलं षटक जरूर रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संघाच्या बाजूने लागलं. 21 धावा जरूर खर्च केल्या निखिलने
पण दुसऱ्या षटकामध्ये रोहनने चांगली गोलंदाजी, 2 चेंडू जरूर अवांतर फेकले पण चांगली गोलंदाजी, 7च धावा खर्च केल्या त्या षटकामध्ये. धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 28 ही धावसंख्या. तिसरे षटक प्रगतीपथावर अक्षय बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होतं. 5 षटकांची मॅच आहे, 4 गोलंदाज वापरणं अनिवार्य असतं. गोलंदाज अक्षय, स्ट्रायकिंग एंडवर आघाडीचा फलंदाज सुरेंद्र. इथे मात्र आपला स्टान्स बदलत असताना लाईन चेक केलं जाते, पंच दोन्ही हात समांतर, दबाव गोलंदाजावरती आपल्याला पाहायला मिळतं. पहिला चेंडू स्क्वेअर हाताळला, 1 धावफलक पुढे सरतं, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 29. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अक्षयचा वापर केला. इथे मात्र पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा व्यवस्थित संपर्क होत नाही, या मेडल होत नाही, या निर्धाव चेंडूची सांगता. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा अक्षय सज्ज होतो. स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र, सलामीला येत असताना चांगली धावफलक आपल्याला पाहायला मिळते. धावफलक वेगाने पुढे सरसावत असताना इथे मात्र थांबून स्क्वेअरकट करण्याचा प्रयत्न होता, डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये खेळण्याचा प्रयत्न होता, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही, या निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा दाफलकावरती 29. कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो टीम वाडा बॉईज संघाचा, चांगली गोलंदाजी. राऊंड द विकेटने अक्षय पुन्हा एकदा सज्ज, स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र. इथे मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेतो, भरपूर बाहेर जातो, हे पंचांनी पाहिलं. गोलंदाजाला केले दंडित, अवांतर धाव, धावा दाफलकावरती आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 30. चेंडू झाले आतापर्यंत 2 धावा दाफलकावरती 30. तिसरं षटक प्रगतीपथावर गोलंदाज अक्षयचा वापर केला, वाडा बॉईज संघ गोलंदाजी करतो. इथे मात्र पाडा स्वीपचा पवित्र क्षेत्ररक्षक आहे, तिथे अडवण्यामध्ये यश मिळेल ती फक्त 1च धाव, 1 धावफलक पुढे सरते, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 31. आघाडीला येत असताना अमोल आणि सुरेंद्रने खूप चांगली सुरुवात मिळवून दिली होती, त्यानंतर अमोल बाद झाला आणि आता मात्र कुठेतरी कमबॅक करण्याचा प्रयत्न टीम वाडा बॉईज संघाचा आपल्याला पाहायला. तर मजबूत स्थितीमध्ये आता येत असताना इथे मात्र स्विच क्षेत्ररक्षक आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. डाव्या बाजूला स्ट्रेच करत असताना चेंडूला अडवलं, मिळेल ती फक्त 1च धाव, 1 धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 32 ही धावसंख्या, 32. चेंडू झालेत आतापर्यंत 4, आधी 2 चेंडू अजूनही शिल्लक आहे. 5वा चेंडू घेऊन गोलंदाज अक्षय सज्ज होतो. राऊंड द विकेट स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र लोखंडे आपल्याला पाहायला मिळतो. इथे मात्र चांगला स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतं. आता मात्र प्रोटेक्शन तिथे मात्र दिला, मोठ्या फटकांपासून केलं वंचित, मिळेल ती फक्त 1च धाव, 1 धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 33. धावांसाठी आता कुठेतरी संघर्ष आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकात अक्षरशः तुटून पडला होता हा संघ, पण आता मात्र मोठ्या फटकांपासून ठेवलं वंचित. अमोल बाद झाल्यानंतर कुठेतरी दबाव पूर्णपणे सुरेंद्रवरती आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडवर निखिल, धावा दाफलकावरती इथे मात्र पाडास्वीप करण्याचा प्रयत्न होता, ऑफस्टंप पासून दूर चेंडू होता. ऑफस्टंप पासून चेंडू आपण जर विचार केला तर भरपूर बाहेर पिचिंग केलं होतं, तिथून ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न होता, पण मिळेल ती फक्त 1च धाव, 1 धावफलक पुढे सरकेल, धावा आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 34, 34 ही धावसंख्या. एका गड्याच्या मोदलात बॅटिंग करत असताना रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाची आपल्याला पाहायला मिळते. टॉस गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करावी लागते आणि सुरुवात दर्जेदार झाली होती. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा एकवटल्या होत्या, पण पुढच्या 12 चेंडूमध्ये फक्त 13 धावा येत असताना चांगली गोलंदाजी अक्षय आणि रोहनची कमबॅक करून देत असताना टीम वाडा बॉईज संघाला. 5 षटकांची मॅच, 4थं षटक प्रगतीपथावर, गोलंदाज 4थ्या षटकामध्ये वापर केला तो म्हणजेच मनीषचा. स्ट्रायकिंग एंडवर निखिल, रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहे, चेंडूने वळण घेतलं होतं, दुसऱ्या धावेचा लगेचच कॉल, स्ट्रायकर एंडला फेकी आणि फलंदाज आहे सुरक्षित. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 2 धावफलक पुढे सरकता, धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 36 ही धावसंख्या. गोलंदाज मनीषचा वापर केला 4थ्या षटकामध्ये. पहिला चेंडू हाताळतो, पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव खर्च केली. स्ट्रायकिंग एंडवर निखिल, एकेरी दुहेरी धावेने धावफलक पुढे ससावण्याचं काम. इथे मात्र चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येतो, चेंडूने बॅटचा कोणताही संपर्क होत नाही.
निर्धाव चेंडूची सांगता. 2 चेंडू झालेत आतापर्यंत. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 36. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज मनीष. इथे मात्र चेंडू मध्ये घेऊन काढला. क्षेत्ररक्षक आहे. चेंडूने वळण घेतलं होतं पण अखेरच्या मोमेंट पर्यंत चेंडूवरती नजर. चांगलं क्षेत्ररक्षण. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 37. चौथं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र. लाईन पाहावी लागेल. पंच दोन्ही हात समांतर आपल्याला पाहायला मिळतं. धावसंख्या एकने पुढे सरते. धावा आपल्याला पाहायला मिळते तर म्हणजेच 38 ही धावसंख्या. इथे मात्र चांगलं क्रिकेट. धावा येणं गरजेचं आहे. तर कुठूनही येऊ. अवांतरची अजून एक धाव. गोलंदाज मनीष पुन्हा एकदा. रिदम आता मात्र पुन्हा एकदा पकडावी लागेल गोलंदाजाला. स्वीपचा पवित्र आजमावला होता. क्षेत्ररक्षण आहे तिथे. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 40. अजूनही चेंडू झाले त्या षटकातील 4. अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावा धावफलकावरती 40. राऊंड विकेट मनीष. स्ट्रायकिंग एंडवर निखिल. इथे मात्र वी शेप मध्ये एक्झिक्यूट केला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळतं. स्ट्रोक दर्जेदार होता पण जी गॅप भेदायची होती ती भेदण्यात अपयशी ठरतो. मिळेल ती फक्त एक धाव. एकने धावफलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 41. षटकातील शेवटचा चेंडू. चौथं षटक प्रगतीपथावर. 5 षटकांची मॅच. इथे मात्र थांबून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू टप्पा पडला नंतर आतमध्ये येतो. चांगली गोलंदाजी. षटक झालं समाप्त. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजेच 41. 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या षटकात 21. त्यानंतर कमबॅक आपल्याला पाहायला मिळतं. वाडा बॉईज संघाचा सातत्याने सराव करत असतात. कुंभारकनपाडा गणेश घाट येथे आणि ते सराव आपल्याला कुठेतरी पाहायला मिळतं. नेक्स्ट मॅच असेल ती म्हणजेच जय रागाई विपक्ष विघ्नहर्ता कोपर. तर दोन्ही संघाचा संघनायक या इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच टॉस केला जाईल. त्याचप्रमाणे या स्पर्धेसाठी भरपूर दूर वरून भेट देत असताना आदरणीय जयेश भगत साहेबांचं इथे मात्र शुभागमन झालं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. मान फ्रॉम दिवा जयेश भगत यांचं देखील शुभागमन होतं. त्यांचं देखील या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत. स्लॉगवर घेऊन इथे मात्र षटक येतो. अक्षयचा वापर केला. जेव्हा अक्षयने तिसरं षटक हाताळलं होतं. धावा खर्च केले होते त्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 6. कमबॅक करून दिलं होतं आपल्या संघाला. वाडा बॉईज संघाला. वाडा बॉईज संघाला रिप्रेझेंट करतो. 4 षटकांचा खेळ आतापर्यंत झालाय समाप्त. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 41. षटकातील पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. स्लॉगवरचं षटक हाताळतो अक्षय. स्ट्रायकिंग एंडवर निखिल. अमोल बाद झाल्यानंतर जबाबदारी या 2 खेळाडूंवरती आपल्याला पाहायला मिळतोय. एक डावखुरी हाताचा फलंदाज होता. अमोल लवकर बाद झाला. पहिला चेंडू रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षक तिथे आहे आणि फलंदाज होईल बाद. अजून एक धक्का. बॅटिंग करत असताना रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर या संघाला. स्लॉगोचं षटक आहे. हाणामारीला केलं होतं प्रयत्न. सुरुवात इथे मात्र झाली होती पण फलंदाज इथे मात्र बाद होतोय. पहिल्या चेंडूवरती यश मिळतं गोलंदाज अक्षयला. नवीन फलंदाज सौरभ जाधव. पहिल्या चेंडूवरती इथे मात्र सफलता मिळते. गोलंदाज अक्षय. चांगली गोलंदाजी अक्षयची. तिसरं षटक हाताळलं. 6 धावा खर्च केल्या होत्या. त्यामुळे संघनायकाने जबाबदारी दिली. तर यापुढील मॅच असेल ती म्हणजे जय रागाई विपक्ष विघ्नहर्ता कोपर. तर दोन्ही संघांचा संघनायक टॉससाठी रिपोर्टिंग करा. जय रागाई आणि विघ्नहर्ता कोपर. पहिल्या चेंडूवरती सफलता. आता मात्र नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती जातो तो म्हणजे सौरभ. इथे मात्र रिव्हर्स स्वीप. क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहेत. प्रोटेक्शन तिथे मात्र दिलं. मिळेल ती फक्त एकच धाव. मोठ्या फटकांपासून वंचित ठेवलाय. कमबॅक केलंय. कौतुक करावं लागेल ह्या गोलंदाजांचं. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतं म्हणजेच 42.
इथे मात्र पाडा स्वीपचा प्रयत्न आणि चेंडू जाईल गॅप मधून गोवीच्या वेगाने फरार होतो सुरेंद्र लोखंडेच्या बॅट मधून. आता मात्र चौकार येतो. आक्रमणाला झाली आहे सुरुवात. 5 षटकांची मॅच आहे. धावा दाखल करते आपल्याला पाहायला मिळते म्हणजे 46. गोलंदाज अक्षय पुन्हा एकदा सज्ज होतोय. इथे मात्र पुढे सरसावत असताना चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राईक इथे मात्र सुरेंद्रला हवी आणि फलंदाज होतो बाद. अजून एक धक्का लागतो. टीम बॅटिंग करत असताना रुद्राक्ष मी डोंबिवलीकर या संघाला. आता मात्र नवीन फलंदाज मैदानामध्ये महेंद्र. आता मात्र जात असताना सातत्याने सलामीला येत असताना आपण पाहिलं महेंद्रला. ही पारंपरिक जोडी होती पण आता मात्र या मॅच मध्ये कुठेतरी एक वेगळं डिसिजन. स्लॉग ओव्हर मध्ये महेंद्र येत असताना 5व्या क्रमांकावरती. स्ट्रायकिंग एंडवर सुरेंद्र. धावा झाल्या दफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 47. भरपूर शफल झाले. शफल होऊन स्वीप करण्याचा प्रयत्न. नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी देखील ॲक्युरेट येते. मिळेल ती फक्त एकच धाव. एकने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 48. षटकातील शेवटचा चेंडू. स्ट्रायकिंग एंडवर महेंद्र आपल्याला पाहायला मिळतो. किती धावांचं टार्गेट इथे मात्र उभं करेल रुद्राक्ष मी डोंबिवलीकर संघ. षटकातील शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी अक्षयची. पुढे सरसावत असताना हलक्या हाताने फक्त चेंडू टच करत असताना एक धाव झाली कंप्लीट. स्ट्रायकर एंडला फेकी. थ्रो थोडासा ऑर्थोडॉक्स येतो. चांगलं यष्टीरक्षण आपल्याला पाहायला मिळतं. मिळतील त्या 2 धावा. 2 ने धाव फलक पुढे सरकेल. धावा आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे सांघी अर्धशतक इथे मात्र झालंय कंप्लीट. 50 धावा एकवटलात. प्रथम फलंदाजी करत असताना रुद्राक्ष मी डोंबिवलीकर संघाने 51चं टार्गेट आहे. टीम वाडा बॉयज संघासमोर 51चं टार्गेट. तर आपण व्यासपीठावरती टॉस करून घेऊयात. जय रागाय विपक्ष विघ्नहर्ता कोपर. दोन्ही संघांचा संघनायक तर व्यासपीठावरती राजेंद्र जात्रक साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांच्या शुभहस्ते करूयात आपण पुढच्या मॅचचा टॉस. जय रागाई विपक्ष विघ्नहर्ता कोपर या 2 संघांमध्ये एक चांगली फाईट आपल्याला पाहायला मिळेल. तर विनंती करतो व्यासपीठावरती राजेंद्र दात्रक साहेब इथे मात्र उपस्थित आहेत. त्यांच्याच शुभहस्ते आपण करूयात पुढच्या मॅचचा टॉस. जय रागाई विपक्ष विघ्नहर्ता कोपर ही लढत असेल. त्याचप्रमाणे येत्या पुढच्या शनिवार रविवार अर्थातच 19/3/2022 आणि 20/3/2022 या दिवशी नक्कीच याच विभागामध्ये अंडरआर्म क्रिकेटचे सामने आहेत. स्वर्गीय कैलासवासी प्रकाश नामदेव म्हात्रे आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. त्यांच्या स्मरणार्थ नीरज म्हात्रे आणि रमन म्हात्रे यांच्या माध्यमातून या स्पर्धेचे प्रवेश फी आहे ती म्हणजे 2500 अर्थात 2500 आणि प्रथम पारितोषिक असेल तर म्हणजे 20,000. द्वितीय पारितोषिक 10,000. मालिका वीरासाठी आकर्षक चषक. त्याचबरोबर उत्कृष्ट फलंदाजासाठी आकर्षक चषक. उत्कृष्ट गोलंदाजासाठी आकर्षक चषक व टी शर्ट असेल. दिवा डोंबिवली मधील हे सर्व संघ असतील. प्रथम येणाऱ्या 16 संघांना इथे मात्र प्रवेश दिला जाईल. शनिवारी 8 संघ, संडेला 8 संघ इथे मात्र खेळवले जाईल आणि सामना शनिवारी लो गटचा असेल आणि रविवारी हाय गटचा. स्वर्गीय प्रकाश नामदेव म्हात्रे यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 19 आणि 20 2 दिवसीय स्पर्धा असेल. प्रवेश फी 2500. प्रथम पारितोषिक 20,000 आणि 10,000. वळूयात सामन्याकडे जिथे मॅच सुरू आहे. मी डोंबिवलीकर विपक्ष वाडा बॉयज. टार्गेट आहे 51चं. आघाडीची जोडी मैदानामध्ये येते आणि दुसऱ्या डावाला ज्यावेळी सुरुवात होईल मी तुर्तास थांबतो. कुठे जाऊ नका. पाहत राहा स्वर्गीय ओमकार स्मृती चषक
आणि दुसऱ्या डावाला ज्यावेळी सुरुवात होईल कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. इन्व्हाइट करतोय कोळगावचा एक अप्रतिम गोड आवाज टॅलेंटेड यंगस्टर ओमकार. थँक्यू सो मच मयूर भोईर. सर्व प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं मी करतोय इथे सहर्ष स्वागत. आपण एन्जॉय करतोय ओमकार भोईर स्मृती चषक 2022 पर्व दुसरं या स्पर्धेचं आपण मैदानावरती एन्जॉय करतोय. प्रथमच आपण नेस्त्यांचं पूजन केलं. व्यासपीठावरती छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे आराध्य दैवत यांच्या प्रतिमेला पुष्पहार आपण अर्पण करून आणि गणरायाला प्रथम वंदन करून स्पर्धेला सुरुवात केली. आणि तसंच ज्याच्या नावाने आपण स्पर्धा एन्जॉय करतोय ओमकार भुईर जो आज आपल्यात नाहीये, नक्कीच ज्या प्रतिमेला सुद्धा आपण इकडे नक्कीच पुष्पहार प्रदान करून या स्पर्धेला सुरुवात केली आहे. आणि मैदानावरती उद्घाटन सामना सुरू असताना पहिले सत्र संपन्न झालं, ते धावा झाल्या त्या 50 आणि 51 धावेचं इथे होतं लक्ष. ते मात्र वाडा बॉईज 11 या संघासमोर प्रथम फलंदाजी केली होती मी डोंबिवलीकर रुद्राक्ष 11 टीमने आणि 50 धावा 50 धावा कंप्लीट केला होता मात्र स्कोअरबोर्ड वरती. आणि 51चं ठेवलं होतं लक्ष. इथे एक धक्का सुद्धा बसला धावसंख्येच्या फलकावरती. पहिल्या चेंडूवरती एक धावले, दुसऱ्या चेंडूवरती मात्र लगेच गडी बाद झाला आणि पहिलं षटक घेऊन आलेल्या गोलंदाज ट्रॅकवरती आहेत गोलंदाज सूरज आणि फलंदाज बाद झाला मात्र धनराज बाद झाला. स्टॅकेडेनला फलंदाज आहेत मनीष, नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती इनात नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा असलेला फलंदाज सिद्धेश आणि मनीष अशी जोडी खेळपट्टीवरती करत असताना इथे मात्र टॅप केला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक आहेत ऑफ साइडला. एक जमलेलं धावफलक अजून एकने पुढे सरकत असताना 2 धावा धावफलकावरती लागत असताना 51चं ठेवले लक्ष 51 आणि या बॉक्स मध्ये म्हटलं तर 51 धावाही फारशा असतात. इथे सुद्धा हा चेंडू सुरेख होता, खोलवर टप्प्याचा होता. बॅटम बॅटच्या मधोमध चेंडूला टाकलं होतं. चेंडूने जेव्हा बॅटच्या बॉटम एज घेतली तेव्हा मात्र रक्षकाच्या हातामध्ये बेसावत असताना निर्धाव चेंडू येतो. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये करत असताना गोलंदाज सूरज. हा चेंडू बॅटची घेतली इथे कडा कॉडबँडचं अपील मध्ये मात्र खूप सारा उत्साह आणि पंचांनी मात्र अपील लावले फेटाळून. पंच सांगतायत की जेव्हा बॅटची कट घेतली तेव्हा चेंडू मात्र जमिनीवरती लँड झाला होता. टप्पा घेतला होता चेंडूने आणि सरळ रक्षक सुरेंद्रच्या हातामध्ये विसावला. पहिल्या षटकाचा झालाय खेळ संपन्न. पहिल्या षटका अखेर धावसंख्या फलकावरती 1 गडी बाद 2 अशी धावसंख्या फलकावरती लागत असताना पहिल्या सत्राचा विचार केला तर प्रथम फलंदाजी करत असताना रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर संघाच्या 21 धावा होत्या. त्याच्यानंतर खूप चांगलं कमबॅक केलं होतं वाडा बॉईजच्या सर्व गोलंदाजांनी. पण इथे कुठेतरी थोडंसं बॅकफूटवर पहिल्या षटकात फक्त 2च धावा. गोलंदाज ट्रॅकवर गोलंदाज आला नवीन स्वप्नील गोलंदाज ट्रॅकवरती. दुसरं षटक घेऊन 49 धाव्यांची अजूनही असेल गरज. टप्पा पडला चेंडू थोडासा बाहेर राहिला. इलेक्ट्रिक सोडून जाणारा चेंडू पंचांचे हात जमिनी समांतर असेल वाईट चेंडू. अवांतर धाव ऍड होत असताना 3 धावा धावफलकावरती. इथे शांत सुरुवात होत असताना इथे मात्र स्वीप केलाय क्षेत्ररक्षक होते केली चुकी आणि हा चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर चौकार. 7 धावा धावफलकावरती लागत असताना 51चं लक्ष. अजूनही गरज असेल 44ची. पहिल्या षटकात 2च धावा खर्च केल्या गोलंदाज सूरजने सुरेख गोलंदाजी केली आणि त्याच्यानंतर मात्र गोलंदाज ट्रॅकवर आला. स्वप्नीलने पहिल्याच चेंडूवरती मात्र इथे धावा खर्च केल्यात 5. पहिला चेंडू वाईट, त्याच्यानंतर चौकार स्पीडअप करायचा. इथे डेड बॉल घोषित केला पंच करण जे मात्र आयोजक सुजात या स्पर्धेचे. इथे स्टान्स मध्ये मात्र थोडासा आगळं वेगळं कक्कीचं प्रक्षेपण केलं होतं फलंदाज सिद्धेश होता स्ट्रायकेडनला, सॉरी माफ करा मनीष होता स्ट्रायकेडनला. धावसंख्या 1 ने पुढे सरकत असताना डबलकावरती 8 धावा लागत असताना आणि जोडी मैदानावरती बघितले तर एका बाजूने उजव्या हाताचा फलंदाज, दुसऱ्या बाजूने
डावकुरा त्याचा फलंदाज ॲज अ कारण इथं मात्र गोलंदाजाला आपला टप्पा आणि लेंथ मात्र अचूक ठेवावे लागेल. क्षेत्ररक्षकांना तेवढंच मात्र लक्ष द्यावं लागतं, कारण की जेव्हा फलंदाजाचा स्टान्स बदलतो तेव्हा फलंदाज मात्र लेफ्टी आणि रायटी अशा कॉम्बिनेशनमध्ये जेव्हा असतो ना, तेव्हा मात्र फटका कोणत्या दिशेने आणि चेंडू कोणत्या दिशेने टाकेल गोलंदाज हा विचार करावा लागतो. आणि इथे मात्र दिशेपासून भरकटले अवांतर धाव ॲड होईल. 9 धावा धावफलकावरती लागत असताना वाडा बॉईज 11 टीमच्या इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक मात्र तिथे दिले, प्रोटेक्शन आहे तिथे, एकच धाव मिळेल. धावफलक एकने पुढे सरकत असताना 10 धावा. 10 आकडा म्हटलं तर आठवण येते नक्कीच. आपण बघायला गेलं तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांच्या जर्सीचा नंबर त्यांच्या नावाने नक्कीच देवीचा पाडा टीम आयोजित आपण MB ट्रॉफी जी नक्कीच आपण सचिन तेंडुलकरच्या नावाने एन्जॉय करतो. तो चषक मात्र काही दिवसापूर्वी नक्कीच पार पाडला होता देवीच्या पाडा टीमच्या. नक्कीच सर्व खेळाडूंकडून ती मात्र स्पर्धा एन्जॉय केली होती. 11 धावा धावफलकावरती लागत असताना फटका चांगला आहे, खूप वेगाने फटका खेचला होता. क्षेत्ररक्षक तेवढंच चांगलं होतं तिथे, एक पेक्षा जास्त काही मिळणार नाही. कौतुक केलं जातं क्षेत्ररक्षकाचं, कारण की तेवढंच चांगलं उच्चम दर्जाचं क्षेत्ररक्षण दाखवत असताना मैदानावरती धावा धावफलकावरती 12. चेंडू झाला त्या षटकातील 5-1 व शेवटचा चेंडू असला सॅकेट एंडला सरकला फलंदाज मनीष. उजव्या हाताचा फलंदाज पुन्हा सरकत सॅकेट एंडला. इथे मात्र थोडस दिशेवरती नियंत्रण नाहीये. हाही चेंडू असेल वाईट. अवांतर धाव ॲड होत असताना 13 धावा धावफलकावरती गोलंदाज स्वप्नील. आतापर्यंत 8 चेंडू गोलंदाज स्वप्नील टाकलेत. फटका चांगला आहे, चेंडू जाईल इथे मात्र शॉटला स्क्वेअर लेग क्लिअर करत असताना चौकार. धावफलक 2 षटका अखेर धावसंख्येवरती 17 धावा धावफलकावरती लागत असताना एक गडाच्या मोबदल्यामध्ये 51 धावा मात्र इथे करायचा आहेत. आणि धावसंख्या धावफलकावरती आहेत अद्याप 17. स्टॅकेडेनला फलंदाज सलामी फलंदाज जुनी खेळपट्टीवरती सिद्धेश. एक फलंदाज बाद झाला. त्याच्यानंतर मात्र इनात नंबर 3 तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मनीष खेळपट्टीवरती त्याच्या बॅटमधनं नक्कीच एक चौकार बघितला, टॅप केला. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक होते, केली आहे चुकी, त्यांना बीट करून चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. चौकारांना धावसंख्या पुढे सरकत असताना 21 धावफलकावरती पहिल्या चेंडूवरती केलं स्वागत गोलंदाज सूरजने मात्र पहिल्या षटकात खूप चांगली गोलंदाजी केली, पण इथे मात्र चौकाराने आगाज केला. सेकंडला पुन्हा एकदा सिद्धेश पुन्हा टॅप केला. बॅटच्या मध्ये चेंडू होता, चांगला क्षेत्ररक्षण आता मिळेल फक्त एक धाव. धावफलक एकने पुढे सरकत असताना 22 धावा धावफलकावरती लागत असताना चेंडू झाला षटकातील 2. स्टॅकेडेनला पुन्हा सरकला. इथे मात्र मनीष क्षेत्ररक्षक विचार केलं तर बॉक्स म्हणलं तर शॉटला असतात क्षेत्ररक्षक, खूप जवळ असतात क्षेत्ररक्षक. इथे मात्र दिशेवरती नियंत्रण नाहीये आणि असला चेंडू वाईट लेग स्ट्रिक सोडून जाणारा पंचांचा इशारा येतो. चेंडू असेल अवांतर धाव ऍड होते धावफलकावरती. 23 धावा धावफलकावरती लागत असताना हा फटका चांगला, चेंडू तेवढाच चांगला होता. शॉटला बॅकवर्ड असेल स्क्वेअर लाईक तिथे चेंडू फील्ड होतो तोपर्यंत मिळतीये ही एक धाव. धावफलक एकने पुढे सरकत असताना धावफलकावरती लागतात त्या मात्र 24 धावा. 24 लॉट्स ऑफ 1 विकेट वाडा बॉयज टीम. डावकुराचा फलंदाज जोडी मैदानावरती खेळतीये आणि इथे मात्र गोलंदाजांना कुठेतरी संक्रमणात टाकतीये आणि केली आहे चुकी. आणि अजून एक चौकार फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधनं. आणि विचार केलं तर 3 चौकार सोडले तर क्षेत्ररक्षक होते सौरभ. पाठलाग जरूर केलं तर सौरभने, पण सौरभ मात्र आज सौरभचा दिवस नाही, दिवस सौरभचा खराब चालला.
फलंदाजीमध्ये अगोदर झाले रनआउट, त्याच्यानंतर मात्र इथे 3 चौकार त्याच्याकडनं सुटत असताना ते 3 चौकार कुठेतरी मागा ठरत दिसत आहेत. ते बघायला गेलं तर रुद्राक्ष 11 मी डोंबिवलीकर टीमसाठी धावसंख्याच्या फलकावरती 28-28. चेंडू झाला षटकातील 4. 14 चेंडू 23. समीकरण कुठे ते कुठं आलाय याचा विचार. खराब क्षेत्ररक्षण केलं खराब सौरभ कडनं. इथं फटका चांगला आहे, चेंडू थांबणार नाही. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने, सीमा रेषा कव्हर करेल. आहे तो अजून एक चौकार. धावफलक 4 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती 32 32 धावा धावफलकावरती लागत असताना 19 अजूनही गरज. 9 चेंडू 16 धावसंख्येवरती खेळतोय स्टाकडेनला सिद्धेश. सलामी फलंदाज आहे. जुनी खेळपट्टीवरती एकाधिक किल्ला लढवत असताना त्याला साथ देतोय मनीष. मात्र खूप चांगले साथ देत असताना इथे मात्र फटका चांगला गॅप मध्ये. चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जाईल सीमा पार. बॅक टू बॅकचा येतोय हा तिसरा चौकार फलंदाज सिद्धेशच्या बॅट मधनं. तीन षटकांचा झाला खेळ संपन्न आणि 3 षटका अखेर. धावसंख्या धावफलकावरती 36 धावा धावफलकावरती. 12 चेंडू शिल्लक असेल, 12 चेंडू मध्ये गरज असेल ती मात्र 15 धाब्यांची. आता सरासरीचा विचार केलं इकडनं तर सरासरी मात्र आता गाठायची आहे ती वाडा बॉईज 11 टीमला. बघायला गेलं तर 7.50 सरासरीने धावा करायच्या. पहिल्या षटकाचा विचार केला, पहिल्या षटकात 2च धावा खर्च केला त्या गोलंदाज सूरजने. एक गडी बाद केला होता, पण आता मात्र त्याच सूरजवरती प्रति हल्ला केला. त्याच सूरजचं मात्र भरपूर समाचार घेतलं फलंदाज सिद्धेशने आणि तब्बल या षटकात त्याने धावा खर्च केल्या 19. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 36 धावा धावफलकावरती. 12 चेंडू आणि 15ची असेल गरज. मैदानावरती ड्रिंक्स ब्रेक सुरू असताना थोडा वेळ नक्कीच खेळाडूंना विश्रांती दिली जाते. उन्हात आपण नक्कीच सामना एन्जॉय करतो. सूर्याची किरण मात्र अस्तित्वात, सूर्याची किरण मात्र परावर्तित होत असताना आपल्या मैदानावरती. आणि उन्हाळ्याचा दिवस, गरमीचे दिवस सुरू होत असताना 12 चेंडू 15ची गरज. 36 धावा धावफलकावरती झालेत. चेंडू झाले तर 3 षटकांचा खेळ संपन्न झालाय. 12 चेंडू असतील शिल्लक आणि 12 चेंडूंमध्ये असेल 15 धाब्यांची गरज. सॅकडेनला मनीष, 9 सॅकडेनला सिद्धेश. त्याच्या बॅट मध्ये 3 चेंडू 3 चौकार आपल्याला बघायला भेटले. सलामीचा फलंदाज आता 1 डाऊनचा फलंदाज खेळतो. स्टॅकेट इनला मनीष खूप चांगली साथ देत असताना गोलंदाज ट्रॅक वरती तर गोलंदाज सौरभ, ज्या सौरभ कडनं 3 चौकार सुटले होते त्या सौरभ वरती दाखवलाय आता मात्र विश्वास संगनायकाने. आणि सौरभ मात्र आता किती विश्वासदायक ठरेल आपल्या संगनायकाच्या नक्कीच जबाबदारीवरती. 12 चेंडू 15ची गरज. बटन बॅटचा मधोमध चेंडू होता. अलंदी कार्पेट चेंडू फील्ड झाला ऑन साइडला. शॉर्ट मध्ये चेंडू फील्ड होत असताना एकच धाव. धावफल 1 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती 37 धावा. चेंडू शिल्लक असेल आता इथनं मात्र 11 आणि गरज असेल ती मात्र इकडनं अजून 14 धावेची. 11 चेंडू 14ची गरज. सामना कुठे होता मात्र कुठे आणून ठेवला फलंदाज सिद्धेशने. आणि त्याचं कारण मात्र खराब गोलंदाजी. दुसऱ्या षटकात आल्या 15 धावा, तिसऱ्या षटकात आल्या 19 धावा. सौरभ ऑन स्ट्राइक. सुरेख चेंडू होता सौरभचा. हा चेंडू सुरेख होता. आतमध्ये आला चेंडू, टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झाला होता. स्टँडच्या वर्ण चेंडू निघून गेला. सामन्यामध्ये कुठेतरी पुन्हा एकदा कमबॅक करण्याचा निर्णय मात्र ठरवत असताना गोलंदाज सौरभ कडे 3 चौकार सुटले. ते 3 चौकार मात्र सौरभला आता कुठेतरी आपल्या संघासाठी वाचवावे लागतील. आणि इथे काय घडतंय मैदानावरती डायरेक्ट किट अगोदर केला होता, यष्टिरक्षकाने केली होती या अगोदर चुकी. फर्स्ट अटेम्प्टला डायरेक्ट किट केलं, तिथनं मात्र फलंदाज सुरक्षित पॉपिंग क्रीज मध्ये. आणि इथे मात्र फलंदाज होतोय बाद. ज्या फलंदाजाने मात्र सामन्यामध्ये नक्कीच मजबूत पकड निर्माण करून दिली होती
आणि नक्कीच जिंकण्याची स्वप्न सुद्धा दाखवली होती वाडा बॉईज टीमला. त्या फलंदाजाला मात्र आता परतावं लागतंय डगआउटच्या दिशेने. धक्का क्रमांक बसतोय इथे मात्र दुसरा तो वाडा बॉईज टीम 11 ला. धावसंख्या पलकावरती असताना 37 लॉस ऑफ 2 विकेट्स. नवीन फलंदाज एंटर झाला खेळपट्टीवरती अमोल. लास्ट सेकंड एनला असेल अमोल. सेकंड एनला मनीष. 1 डाऊनचा फलंदाज अजूनही खेळत असताना त्याच्या बॅटमधनं एक चौकार आपण अजूनही बघितला. तोच फलंदाज खेळत असताना सुरेख चेंडू होता. बॅटची कडा घेतली. आतमध्ये येणारा चेंडू होता. रक्षकाच्या हातामध्ये चेंडू. सुरेख क्षेत्ररक्षण. सुरेख रक्षण. तेवढी चांगली गोलंदाजी मात्र सौरभ करत असताना सौरभने केली होती अगोदर चुकी. पण आता मात्र सौरभवरती जो विश्वास दाखवला होता संगणकाने त्या विश्वासावरती मात्र तो सार्थ ठरत असताना चांगली गोलंदाजी करतोय. एकही चौकार त्यांनी मात्र अद्याप खेळू दिला नाहीये. फलंदाजांना दिशेवरती नियंत्रण नाहीये. हातावरती नियंत्रण नाहीये. अगोदर केलं कौतुक आणि आता मात्र करतोय चुकी. आपण तर बॅट असताना 38 38. अजूनही गरज असेल 13ची. इथे मात्र फटका चांगला कॅप मध्ये अलांदी कार्पेट. चेंडू जाय सीमा रेषेच्या बाहेर. चौकार. .42 42 जवळ बलगावरती. अजूनही गरज असेल 9ची. चेंडू झाला त्या षटकातील 5. शेवटचा असेल चेंडू शिल्लक. स्टॅकेडेनला मनीष आणि मनीष स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची होती. स्ट्राईक रोटेट करत होता. त्याचं कारण चांगलं क्षेत्ररक्षण झालं. पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचला आणि गोलंदाजाने स्वतःच्या फोल्डमध्ये चेंडू फील केल्यानंतर डायरेक्ट रक्षकाच्या हातामध्ये फेकला. पण त्या अगोदर मात्र सौरभने स्वतःला झोपून दिलं पॉपिंग क्रीज पर्यंत पोहोचण्यासाठी. आणि त्याला माहिती आहे माझी विकेट किती महत्वाची आहे आणि ती विकेट महत्वाची असेल कारण की सौरभ असं कारण गोलंदाजी चांगली केली सौरभने. आता मात्र गरज असेल 6 चेंडू असतील शिल्लक आणि धावांची गरज असेल 9ची असेल गरज. 6 चेंडू 9ची गरज. चेसिंग असेल कंपल्सरी. गोलंदाज ट्रॅक वरती येतोय. गोलंदाज विनय येतोय. स्लॉग ओव्हरचा षटक. विनय वरती दाखवला विश्वास. 6 चेंडू 9ची गरज. पहिला चेंडू वाईट. पहिला चेंडू येतोय खराब आणि इथे मात्र एक धाव आडत असताना धावफल 1 ने पुढे सरकत असताना धावफलकावरती लागतायत त्या म्हणजेच 43 धावा धावफलकावरती. आणि इथे मात्र लगेचच गोलंदाज चेंज केलाय. गोलंदाजीमध्ये इथे मात्र आता केलंय बदलाव. गोलंदाज ट्रॅक वरती होतोय. गोलंदाज सुरेंद्र. पहिला चेंडू आला वाईट आणि त्याच्यानंतर लगेचच केलं बदलाव. सुरेंद्रला माहिती आहे गरज आहे मात्र इथे 8 धावेचे 9ची गरज होती. पहिला चेंडू आला वाईट. 6 चेंडू असेल आता गरज ती मात्र 8. ऑन स्ट्राईक असेल फलंदाज अमोल. अमोलच्या बॅट मध्ये फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे तिथे. दुसरीचा असेल प्रयत्न. डायरेक्ट किट करायचं होतं. फेकी थोडीशी दुरावली होती सुरेंद्र पासून. एक पेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. फलंदाज बाद असला असता जर फेकी डायरेक्ट हातामध्ये असते तर थोडीशी चुकी करत असताना क्षेत्ररक्षण करताना मात्र इथे रुद्राक्ष लवण मी डोंबिवलीकर टीम अगोदर खूप चुक्या केल्या होत्या. 3 चौकार सोडले होते. ते 3 चौकार कुठेतरी थोडेसे महागा ठरत असताना या संघासाठी. इथे मात्र हा चेंडू असेल वाईट. अवंतर दाब ऍड होत असताना दाबलकावरती इथे बॅटच्या हातली कडा घेतली आहे. चेंडू मात्र इथे ट्रॅव्हल झाला ऑन साइडला. शॉटला असेल मिड विकेट. क्षेत्ररक्षक आहे तिथे. एकच धाव मिळेल. दाबला 1 ने पुढे सरकत असताना 46 धावा दाबलकावरती. चेंडू झाले त्या षटकातील 2. इथे मात्र टॅप केला चेंडूला. फटका आहे चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे. दुसरीचा केला प्रयत्न मनीषने.
नकार येतोय एकच मिळेल. धावफलक इकनी पुढे सरकत असताना 47 धावा 47. 3 चेंडू आणि 4ची असेल गरज. 4 धावा मात्र कंपल्सरी. स्पर्धेचा नियम आहे, चेसिंग असेल कंपल्सरी. 3 चेंडू 4 धावा. इथे मात्र चुकी करतोय, पुन्हा एकदा केली आहे चुकी गोलंदाज सुरेंद्रने. आणि इथे येतो हाय चेंडू वाईट. अवंतर धाव ऍड होत असताना 48 धाव धावफलकावरती. 3ची गरज. चेंडू शिल्लक असेल 3. स्टॅकेट एनला मनीष, नॉन स्टॅकेट एनला अमोल. मनीषने मात्र फलंदाज जेव्हा सिद्धेश पास झाला तेव्हा जबाबदारी आपल्या कांद्यावरती घेतली आणि त्या जबाबदारीवरती तो खरं उतरत असताना एक धाव केली आहे कंप्लीट. धावफलक एकने पुढे सरकत असताना 49. 2 चेंडू 2ची गरज. स्टॅकेट एनला अमोल. इथे मात्र नो बॉल. आणि इथे काय घडतंय मैदानावरती. केली आहे चुकी, अस्थिरक्षकाकडनं झाली चुकी. फेकी केली होती, लक्ष नव्हतं आणि बॅकअपही नव्हतं. पंचांनी चेंडू केला होता, घोषित नो. आणि इथे मात्र नो +1 जी धावून कंप्लीट केली आहे. ह्या 2 फलंदाजांनी मात्र चालाकी दाखवली मैदानावरती आणि सिंगल धाव जी शेवटची होती ती कंप्लीट केली आहे. आणि सामना जिंकत असताना इथे मात्र वाडा बॉईज 11 टीम नाणेफेकी जिंकली. प्रथम केली गोलंदाजी आणि त्याच्यानंतर फलंदाजी करत असताना थोडासा बॅकफूट